बिबट्याने केल्या 2 शेळ्या आणि 1 बोकड फस्त। टाकेद येथील शेतकरी आबाजी बारे यांच्या फार्मवर बिबट्याचा धुमाकूळ, पिंजरा लावण्याची मागणी। इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील तीर्थांवर कायम रहिवासी असलेल्या शेतकरी ज्येष्ठ नागरिक आबाजी हरी बारे यांच्या फार्मवर सोमवारी रात्री 10 वाजेच्या दरम्यान बिबट्याने झापावरील पडवीच्या फळ्या बाजूला करून घराच्या आतमध्ये प्रवेश केला व ज्या ठिकाणी शेळ्या बांधलेल्या होत्या त्या ठिकाणी बिबट्याने झडप घालत शेतकरी आबाजी बारे यांच्या 2 शेळ्या व 1 बोकड जागीच फस्त केले। यात 1 गाभण शेळी व 1 पाठ मृत्युमुखी पडली तर 1 बोकड बिबट्याने जागेवर फस्त केले। या घटनेत शेतकरी आबाजी बारे यांचे मोठे नुकसान झाले असून सदर घटना श्री बारे यांनी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांना तात्काळ सांगितली। तोच सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी तात्काळ वनविभागाचे मेजर गोरख बागोल यांना दूरध्वनीवरून संपर्क केला व तात्काळ वनविभागाकडून अधिसंख्य वनमजूर दशरथ राया निरगुडे यांना पाठवत घटनास्थळी GPS फोटो काढत पंचनाम्यासाठी पाठपुरावा केला। दरम्यान या घटनेमुळे व बिबट्याच्या रोजच्याच दहशतीमुळे शेतकरी बारे फार्मवरील ग्रामस्थ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून या परिसरात रोज बिबट्याचा वावर असतो। ही घटना झाल्याच्या नंतर सुद्धा मंगळवारी रात्री 10-11च्या दरम्यान व त्यानंतर बुधवारी रात्री 1 ते 2च्या दरम्यान पुन्हा बिबट्याने शेतकरी बारे यांच्या फार्मवर पुन्हा दरवाजाजवळच्या फळ्या बाजूला करत झापाच्या आतमध्ये शेळ्यांच्या गोठ्यात प्रवेश करत पुन्हा दहशत निर्माण केली। परंतु झापाच्या आतल्या भागात घरामध्ये दरवाजा लावून शेतकरी आबाजी बारे यांनी सर्व घटना स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितली। बिबट्याच्या दहशतीने शेतकरी बारे यांच्या कुटुंबियांना रात्री 8 वाजेनंतर घराच्या बाहेर येता येत नाहीये। या कारणास्तव वनविभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून सदर बिबट्याला पकडावे व रोजच बिबट्याची दहशत दूर करावी। यासोबतच बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेळ्या व 1 बोकड मृत्युमुखी पडल्याने याचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी आबाजी बारे सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी केली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे यांच्यासह राम शिंदे, इगतपुरी।